हा विषय आपण अभ्यासत असताना विशेष करून आता आपण जवळजवळ 11व्या भागामध्ये आहोत खरं तर. आणि अ, अनेक अनेक महत्त्वाची सत्य आपण आतापर्यंत पाहिलेले आहे. मागील आठवड्यांमध्ये, त्याच्या अगोदरच्या आठवड्यांमध्ये आज्ञापालनाच्या संदर्भात आपण शिकलो होतो. त्यानंतर विश्वासाबद्दल आपण शिकलो होतो आणि आज आपण साक्ष देण्याबद्दल आपण शिकणार आहे. बरोबर? आता साक्ष देण्याबद्दल कोण काय सांगू शकतं बरं? काय वाटतं आपल्याला साक्ष देण्याबद्दल? देव आपल्या जीवनात जे कार्य करतो त्याच्याबद्दल आपण त्याची उपकार स्तुती करणं, त्याचं गौरव करणं म्हणजे साक्ष देणं. हं. आणखी काय सांगू शकतं कोण? त्याची वार्ता जगाला सांगणं ही पण एक साक्ष दिल्यासारखं आहे. हं, ख्रिस्ताची वार्ता जगाला कळवणं. हं. आणखी कोण? बरोबर. त्याची आपल्या वाट. जे पास्टरजी, आपलं जे वधस्तंभावर तारण झालेलं आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, ही एकच वधस्तंभावरची आपली साक्ष आहे, दुसरी कुठली साक्ष नाही. हं, हं. ओके. बरोबर, बरोबर. तर विशेष करून साक्षीबद्दल विचार करत असताना अ, वेगवेगळ्या प्रकारे लोकं साक्षीकडे पाहतात आणि अ, खरं तर बायबल पण आपल्याला साक्षीबद्दल शिकवतं. पण आज काय झालं माहिती आहे का? पुष्कळ ठिकाणी अ, साक्ष जे आहे त्याला एक वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवलेलं आहे. बरोबर की नाही? नेमकं बायबल कोणत्या प्रकारच्या साक्षाबद्दल बोलतं आणि आपण काय करतो ह्या सर्व गोष्टींमध्ये फार फार कठीण आहे, नाही का? उदाहरणार्थ एक एक असा व्यक्ती आला होता संपर्कामध्ये काही बायबल स्कूलमध्ये असताना. तो म्हणे की मी जे कपाटावर ठेवलेलं पुस्तक होतं म्हणे मी ते काढायला लागलो आणि ते पुस्तक म्हणे पडलं माझ्या डोक्याच्या तिथं नाही का, अगदी माझ्या डोळ्याला घासून गेलं, पण माझ्या डोळ्याला काहीच इजा झाली नाही म्हणे. तर मग ही साक्ष आहे. तर काही म्हणू शकतील, की बाबा रस्त्याने जात असताना जे केळाचं साल्ट त्याच्यावरून पाय घसरून मी पडलो. पण माझ्या कंबरेला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही, नाही का, ती साक्ष आहे. पण बायबल जे आहे, याच्या पलीकडे आपल्याला घेऊन जातं आणि आपण त्याबद्दल महत्त्वाचं शिकणार आहोत. जसं पवनदादाने पण सांगितलं आणि खरंच वचन आपल्याला त्याबद्दल शिकवितं नाही का. सगळ्यात अगोदर साक्ष ही आपल्याला त्या सुवार्तेची आठवण करून देतं. कारण प्रेषितांची कृत्य 1:8 मध्ये जर आपण पाहिलं, तर प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदरच त्याच्या शिष्यांना सांगितलं नाही का, की तुम्ही जोपर्यंत मी दिलेली जी देणगी आहे, तो येणार नाही, तोपर्यंत पिता देव केलेली देणगी जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत तुम्ही यरूशलेमेमध्येच असा. मग पुढे तो म्हणतो, की जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग अ, आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शम्रोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही कुणाचे साक्षी व्हाल म्हटलेलं आहे? माझे. कुणाचे? ख्रिस्ताचे. ही साक्ष कुणाबद्दल आहे? ख्रिस्ताबद्दल आहे. आणि आता थोडंसं आपण आता विचार करूया. आतापर्यंत जी साक्ष आपण ऐकत आलेलो आहोत, नक्कीच येशूच्या नावाने आम्ही बरं झालो. पण ती एक लाईन असते, बरोबर? पण ती लाईनीच्या मागं अनेक अशा लाईनी असतात, ज्या स्वतःचं नाव उंचवणाऱ्या असतात. बरोबर की नाही? येशूच्या नावाने आम्ही बरे झालेलो आहोत. पण या व्यक्तीने असं-असं केलं म्हणून आम्ही बरं झालो. अनेक प्रकारे त्याला वळण दिलं जातं आणि वेगवेगळ्या प्रकारे त्याच्याकडे पाहिलं जातं आणि खऱ्या रीतीने जिथं देवाचा गौरव व्हायला पाहिजे, जिथं ख्रिस्त उंचवायला पाहिजे, तिथं ख्रिस्त उंचवला जात नाही. बरोबर?
तर हे फार कठीण आहे. ओके. तर साक्ष देणं ही केवळ काही अशा निवडक लोकांचंच कार्य नाहीये. फक्त पास्टरांसाठीच नाहीये. तर प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी ही महत्वाची जबाबदारी आहे. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. विश्वासणाऱ्याचं पाचारण त्यासाठीच आहे. आपण सर्वजण त्यासाठीच आहोत. साक्ष देणं हे मंडळीच्या कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम नाहीये. तर हे मंडळीच्या अस्तित्वाचं कारण आहे. मंडळी का बरं या भूतलावर ठेवलेली आहे? तर ती एक साक्षीदार म्हणून ठेवलेली आहे. आपल्याला माहित आहे, की अद्भुत रीतीनं हे जे तारण आपल्याला मिळालं हे त्रैक्याच्या अद्भुत कृतीचं कार्य आहे. आपल्या आपल्या त्रैक्य देवाचं कार्य आहे. पित्याने आपल्याला पाहायला भेटतं जगाच्या स्थापनेपूर्वी काहींना निवडलेलं आहे. त्यांच्यासाठी पुत्र आला आणि त्याने आपलं रक्त सांडलं आणि त्याने हे तारण साध्य केलेलं आहे. आणि पवित्र आत्मा काय करतो, की त्याच अद्भुत पुत्राचं कार्य त्याच्या त्या महान सुवार्तेच्या द्वारे त्याच्या त्या निवडलेल्या लोकांच्या हृदयात पेरतो. त्यासाठी त्यांना तो नवीन जन्म देतो आणि त्या सुवार्तेच्या द्वारे प्रभावीपणे त्यांना तो पाचारतो, बोलावितो आणि पश्चातापी हृदय सुद्धा देतो. आणि आता तेच बोलावलेले लोक आता जणू काय ते सुवार्तेचं जे साधन आहे इतरांपुढे घेऊन जाण्यासाठी देव त्यांचा उपयोग करतो. तर मंडळी अशा प्रकारे कार्य करताना दिसते. म्हणूनच मंडळीची सगळ्यात महत्वाची जबाबदारी ही आहे आणि ती म्हणजे काय? ख्रिस्ताची साक्षीदार होणं. ख्रिस्ताची साक्ष होणं. आणि त्याच्याबद्दलच योहान 17 आणि 18 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, की पित्या जसं तू मला या जगामध्ये पाठवलेलं आहे, तसं मीही त्यांना या जगात पाठवलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त जणू काय तो महान मिशनरी म्हणून आपल्याला पाहायला भेटतो. पित्याने पुत्राला पाठविलं. पुत्र वधस्तंभावर गेलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे, की पुत्राने त्याच्या शिष्यांना पाठविलं. पवित्र आत्म्याने त्यांना सामर्थ्य दिलं आणि आपल्याला पण तो सामर्थ्य देत आहे. आणि आणि आपणही त्याच गौरवी राजाद्वारे पाठवण्यात आलेले राजदूत आहोत, पौल म्हणतो. 2 कोरिंथ 5 आणि 2 मध्ये 5 आणि 20 मध्ये. बरोबर. तर राजदूताचं कार्य काय असतं बरं? त्या राज्याची घोषणा करणं, त्या राज्याचं प्रतिबिंब पाडणं, ते राज्य कसं असणार आहे आणि किती बलाढ्य असणार आहे ते दाखविणं. उदाहरणार्थ आपल्याला माहित आहे दावीद आणि गल्ल्यात त्यांचं समोरासमोर येणं, विशेष करून गल्ल्यात जो होता पलिष्ठी होता. आणि जर तुम्ही त्या गल्ल्याताबद्दल पाहिलं तर तो गल्ल्यात जो होता इतका पराक्रमी त्याच्यावरच अवलंबून होतं, की समोरचं जर त्याच्या समोर कोणी जर टिकाव धरला नाही, जर कोणी हारलं त्याच्या समोर, तर मग ते सगळे काही त्या राज्याचे गुलाम होणार होते. बरोबर की नाही? पण आपल्याला माहित आहे, की अद्भुत कार्य काय आहे? दाविदाने अगदी अगदी त्याला पाडलं देवाच्या सामर्थ्याने. आणि त्यामुळे पूर्ण बलिष्ठ जे आहेत ते हारले गेलेले आहेत. तर तो राजदूत जो आहे, तो त्याच्या राज्याला आणि त्या राजाला त्याची गुणवैशिष्ट्ये त्याला प्रतिबिंबित करणारा आहे. आणि ते किती बलाढ्य राज्य आहे, ते किती अद्भुत राज्य आहे, ते तो प्रदर्शित करतो. आणि आणि तेच मग आपल्याला इथं शिकायला भेटतं. मग आता आपलं ते कार्यक्षेत्र काय आहे? कुठून आपण खऱ्या रीतीने ख्रिस्तासाठी साक्षीदार होऊ शकतो? ख्रिस्ताचे साक्षी आपण होऊ शकतो. तर त्याची सुरुवात कुठून होते? आपल्या कुटुंबापासून. अगदी आपल्या आपल्या लेकरा-बाळांपुढे आपण वावरतो. आपल्या नातवंडांपुढे आपण वावरतो. आपल्या सुनांपुढे किंवा सुना आपल्या सासूंपुढे वावरतात. आणि मग हे आपलं जे कुटुंबातील वावरणं आहे. बाप म्हणून, आई म्हणून, सासू म्हणून किंवा मुलगा, मुलगी म्हणून, नातू किंवा नात म्हणून. तर हे जे आमच्या कुटुंबातील राहणीमान आहे, काय तिथं ख्रिस्ताची साक्ष आमच्या जीवनातून जाते का? आमचं आमचं बोलणं कसं असतं? आमचं आमचं वर्तन कसं असतं कुटुंबामध्ये? आमचं दैनंदिन जो जो दिनक्रम आहे, तो कसा असतो? आम्ही जे काही करतो त्यातून खरंच गौरव देवाचं होतं का कुटुंबामध्ये? दुसरी बाब
माझं कार्यक्षेत्र काय आहे आपलं? तर मग मित्रमंडळी किंवा आपला समाज, आपले शेजारी, जिथं आम्ही काम करतो ते किंवा शिक्षणाचं ठिकाण, नाही का? तर ह्या सर्व ठिकाणे आपण ख्रिस्ताला कसं गाजवितो, त्याबद्दल आपण विचार करणं गरजेचं आहे. कारण त्याद्वारे आपण ख्रिस्ताला काय करत आहोत, जगासमोर आपण त्याला स्वीकारलेलं आहे. जगासमोर त्याची घोषणा आपण करतो. पण जो ह्या सर्व क्षेत्रांमध्ये मागे-मागे नाही का स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करतो, तो जणू काय जगासमोर ख्रिस्ताला नाकारत आहे. आणि म्हणूनच तेच इथं पण मत्ते 10 आणि 32-33 मध्ये तो म्हणतो पहा, "जो कोणी माणसांसमोर मला पत्करील, त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन. पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारील, त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन" म्हटलेलं आहे. आता विशेष करून आपल्याला माहीत आहे, की जो खरा विश्वास आहे, तो केवळ आपल्या अंतःकरणातील भावना नाहीये. जो विश्वास आपल्या अंतःकरणामध्ये देवाचं अद्भुत दान आहे, जो उत्पन्न करतो त्याच्या सुवार्तेच्याद्वारे, तो आपण आपल्या ओठांनी कबूल करतो आणि तो विश्वास आपल्या जीवनातून दिसून येतो. रोम 10:10 मध्ये काय सांगितलेलं आहे, की आपण केवळ ते आपण विश्वास ठेवतच नाही, तर आपल्या मुखाने कबूल करतो, की येशू हा प्रभू आहे. है ना? आणि तेच तर अद्भुत आहे नाही का? ते आपल्या विशेष करून अद्भुत ते कार्य आहे. तर अ, अ, तर तर केवळ कृपेने आपण तारले जातो. विश्वासाच्या द्वारे आपण तारले जातो. केवळ ख्रिस्तामुळे आपण तारले जातो. पण हा जो खरा विश्वास आहे, तो एकटा नाहीये. तर तो विश्वास चांगली फळं उत्पन्न करणारा आहे. जर आंब्याचं झाड तुम्ही लावलेलं आहे, तर त्याला फळ येणारच आहे. तुम्ही जे काही झाड लावता, त्याला फळ आल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, तुम्ही येशूने लोकांसमोर आपल्याला नाकारलेलं नाहीये, नाही का? त्याने त्याने उपहास सहन केला आपल्यासाठी. आपल्यासाठी त्याच्यावर थुंकल्या गेले लोकांनी थुंकलं. त्याच्यावर काट्याचा मुकुट घातला गेला. त्याला वधस्तंभ सहन करावा लागला, नाही का? आणि इब्रित 12 आणि 2 मध्ये काय सांगितलं, त्याच्यासमोर ठेवलेल्या त्या आनंदासाठी त्याने लज्जा सुद्धा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केलेला आहे. मग ज्याने आपल्यासाठी ती लाज सहन केलेली आहे, मग त्याच्यासाठी आपण जगासमोर उभं राहण्यास तयार आहोत का? आपल्या कामाच्या ठिकाणी मी एक विश्वासणारा म्हणून, काय मी ख्रिस्ती म्हणून स्वतःला लपवतो का? लोकांच्या भीतीने मी पुष्कळदा शांत राहतो का? माझं जीवन आणि माझी वाणी ख्रिस्ताची कबुली देतात का? हा विचार करणं गरजेचं आहे. कारण मी मंडळीमध्ये एक धार्मिक दिसतो. मी समाजामध्ये समाजासारखा वागतो आणि मी प्रत्येक ठिकाणी ज्याच्या त्याच्या प्रकारे जसं जाईल, जिथं जाईल तिथं त्या त्या प्रकारे मी वागतो. तर मी ख्रिस्ताचा साक्षीदार खऱ्या अर्थाने नाही होऊ शकत. कारण माझं जीवन हे अगदी पारदर्शक पाहिजे. बरोबर की नाही? त्यानंतर तिसरी बाब म्हणजे अ, खऱ्या रीतीने का बरं हे गरजेचं आहे आणि कशी आपण ख्रिस्ताची साक्ष देऊ शकतो? तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या जीवनातून. कारण मत्ते 5:14-16 मध्ये पहा, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. आता एक सुंदर चित्रण इथं आपल्याला पाहायला भेटत आहे. नाही का? की जर उंच ठिकाणे जर असलेलं जे नगर आहे, ते कधी लपू शकतं का? नाही लपू शकणार. ते लांबून सुद्धा दिसतं. प्रकाश तशाच प्रकारचा आहे. आणि प्रकाश आपण कधी झाकून नाही ठेवत, नाही का? तर प्रकाश नेहमी उघडा असतो. आणि जिथं प्रकाश आहे तिथं अंधकार राहू शकत नाही. त्या अंधकारामध्ये तो प्रकाश चमकतो, नाही का? तशाच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं, की हा जो विश्वासणारा आहे, नक्कीच तो प्रकाश आहे, पण तो प्रकाश त्याचा स्वतःचा नाहीये. तर प्रभू येशू ख्रिस्त सगळ्यात अगोदर म्हणतो, "मी जगाचा प्रकाश आहे." मग ख्रिस्तामध्ये विश्वासणारा जगाचा प्रकाश आहे. खरं तर ख्रिस्ताच्या प्रकाशाचं ते प्रतिबिंब पाडतात. जसं चंद्र जो आहे, तो सूर्याचा प्रकाश परावर्तित करतो, नाही का? तसंच पवित्र जीवन जो आपल्याला पाहायला भेटतं, तारण मिळवण्याचा मार्ग नाही, ते तारण झालेल्या जीवनाचं फळ आहे. कारण आपल्या जीवनातून नाही का अ, अ, बदललेलं जीवन
ते पाहू लागतात. उदाहरणार्थ थेसलोनिकेकराची जी मंडळी आहे, अगोदर जी मूर्तीपूजक होती, जी देवापासून दुरावलेली होती, जी कधीच जिवंत देवाची नव्हती, नाही का, त्यांचं वागणं आणि त्यांच्या सर्व गोष्टी वेगळ्या होत्या. पण जेव्हा पौल तिथे गेला आणि सुवार्ता त्याने गाजवली आणि पौल पहिले थेसलोनिकेकरास पत्रामध्ये म्हणतो, की पहा तुम्ही त्या सुवार्तेवर विश्वास ठेवलेला आहे आणि तुमची जी विश्वासाची जी वार्ता आहे, ती सर्वत्र पसरलेली आहे म्हटलेलं आहे. कारण त्यांनी तुमचं बदललेले जीवन पाहिलेलं आहे. आणि हेच तर मग विश्वासणारे म्हणून आपल्या जीवनातील फरक दाखवणारी बाब आहे. बरोबर की नाही? आपल्या जीवनातून ते दिसून यायला पाहिजे. करीन दुसरे तीन 1 ते 3 मध्ये पहा, आम्ही पुन्हा आपली वाखाणणी करू लागलो आहोत काय? अथवा जशी कित्येकांना लागतात तशी आम्हाला तुमच्यासाठी व तुमच्यापासून शिफारसपत्रे पाहिजेत काय? तुम्हीच आमचे पत्र आहात म्हटलेलं काय? आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, सर्व माणसांना कळलेले आणि त्यांनी वाचलेले असे आहात म्हटलेलं. कोण? करिंथ मंडळीला पौल म्हणतो, की तुम्हीच ते पत्र आहात, की जे आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, सर्व माणसांना कळलेले आणि त्यांनी वाचलेले म्हटलेलं आहे. तर पौल इथे विश्वासणाऱ्यांना ख्रिस्ताचं पत्र म्हणतो, नाही का? जग लोकांच्या हातात, नक्कीच जगातील लोकांच्या हातात आपण बायबल पाहू शकणार नाही. काही लोकं ते स्वीकारणार नाही. पण ख्रिस्ती लोकांचं जीवन ते पाहतात. बरोबर की नाही? लोक आपल्या आचरणातून त्या सुवार्तेची सत्यता तपासतात, की ख्रिस्ती व्यक्ती कसा आहे? कारण छोट्या-छोट्या गोष्टीवरून लोकं लगेच आपल्या उणिवा काढू लागतात. जर एखादी छोटी सुद्धा क्षुल्लक गोष्ट झाली, तर लगेच ते म्हणतात, "अरे, असे असतं का कुठं ख्रिस्ती लोकं?" नाही का? तिथं लगेच नाव खराब होतं, नाही का? म्हणून विश्वासणारा म्हणून आपल्याला सर्व रीतीने समाजात वावरत असताना, कुटुंबात असताना, कामाच्या ठिकाणी सर्वत्र आपल्याला योग्य रीतीने पाऊल टाकणं गरजेचं आहे. जसं ख्रिस्त देवाच्या गौरवाचं तो तेज आहे म्हटलेलं, नाही का? तसंच विश्वासणाऱ्यांचं जे कार्य आहे, ते म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ख्रिस्ताचं जे स्वरूप आहे अधिकाधिक प्रगट करणं, नाही का? मग देवाचं उद्दिष्ट काय बरं? केवळ पाप्यांना क्षमा करणं नाही, तर त्यांना आपल्या पुत्राच्या प्रतिमेसारखं बनवणं आहे. म्हणूनच देवाचे सेवक जे थॉमस वॉटसन ते म्हणतात, की पवित्र जीवन हे सुवार्तेवरील सर्वोत्तम भाष्य आहे म्हटलेलं. किती अद्भुत हे आहे, नाही का? आणि म्हणूनच अ, कसं मग लोकं जे आहे त्यांच्या समोर तुम्ही साक्ष होऊ शकाल. नक्कीच लोकं तुमचं बायबल वाचणार नाहीत, पण ते तुमचा स्वभाव पाहतील, तुमची भाषा ते पाहतील, तुमचा प्रामाणिकपणा ते पाहतील, नाही का? तुमची क्षमा करण्याची वृत्ती ते पाहतील. संकटातील तुमचा विश्वास ते पाहतील, दुःखातील तुमचा आनंद ते पाहतील, शत्रूप्रती तुमचे प्रेम ते पाहतील. जेव्हा लोक हे तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्तासारखं स्वरूप पाहतात, तेव्हा ते देवाचं गौरव होतं, नाही का? म्हणूनच मत्ते 5:16 मध्ये तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या, म्हणजे त्यांनी तुमची चांगली कृत्ये पाहून स्वर्गातील पित्याचं गौरव करावं म्हटलेलं आहे. बरोबर की नाही? तर आपला स्वभाव, आपली भाषा, आपला प्रामाणिकपणा, आपली क्षमा करण्याची वृत्ती, संकटामध्ये आपला विश्वास, दुःखामध्ये आपला आनंद, शत्रूप्रती आपलं प्रेम, या सर्व गोष्टी ज्या आहेत, जणू काय ख्रिस्ताचं स्वरूप प्रगट करतात लोकांसमोर आपल्या जीवनातून. आणि हे अद्भुत आहे. आणि ख्रिस्ताने आपल्याला ती समेटाची सेवा सोपवलेली आहे पुढं बघा. कारण सुवार्थीच्या कार्यामध्ये आपल्याला माहीत आहे, की देव आणि मनुष्य यांची भूमिका स्पष्टपणे वेगळी आहे. देवाने काय केलेलं आहे सुवार्थीच्या कार्यामध्ये आपल्याला माहीत आहे. देवाचा आत्मा पापाबद्दल, नीतिमत्वाबद्दल, न्यायनिवाड्याबद्दल खात्री करून देतो, नाही का? आपण पापी आहोत. आपण कधीच देवासमोर उभे राहू शकत नाही. देव अति पवित्र आहे. बरोबर की नाही? परंतु ह्या सर्व गोष्टींसाठी सगळ्यात अगोदर तो नवीन जन्म देतो. आणि तो आपल्याला जाणीव करून देतो, की ख्रिस्ताशिवाय आपल्याला पर्यायच नाही. ती सुवार्ता ऐकत असताना आपल्या हृदयात तो खऱ्या रीतीने तो विश्वास उत्पन्न करतो. पश्चातापी हृदय तो आपल्याला देतो त्याच्या कृपेने. आणि मग आता हा जो देवाच्या कृपेने तारलेला विश्वासणारा आहे, तो शांत बसत नाही, तर तो सुवार्तेची घोषणा करतो. कारण देव जो आहे तो केवळ तारणाचं ध्येयच ठरवत नाही,
तर त्याने तारणाचे साधन सुद्धा ठरवलेलं आहे आणि देवाने सुवार्तेचा प्रचार करणं नाही का, प्रसार करणं हे निवडलेल्या लोकांच्या पाचारण्यासाठी नेमलेलं साधन आहे. म्हणूनच यशाया 55 आणि 11 मध्ये काय सांगितलंय? देवाचं वचन कधीच विफल होऊन येणार नाहीये. ते कधी निष्फळ ठरत नाही. कारण देवाने जे ठरवलेलं कार्य आहे, ते तो पूर्ण करणार आहे. म्हणूनच 2 कोरिंथ 5:20 मध्ये आपण जे आत्ताच वाचलं, की आपण ख्रिस्ताचे राजदूत आहोत. आपण ते आत्मे वाचवत नाही, परंतु ख्रिस्त वाचवतो. आपण अंतःकरण बदलत नाही, परंतु पवित्र आत्मा अंतःकरण बदलतो. आपण केवळ राज्याच्या वतीने त्याची सुवार्ता जाहीर करू शकतो. आणि जसं बाप्तिस्मा करणारा योहान म्हणाला, की माझी अगदी त्याची वाढ हो आणि मी अगदी घटविला जाऊ, नाही का? माझा ऱ्हास हो. तर हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे. आता का बरं अ, ही ही सुवार्तेची साक्ष इतकी गरजेची आहे? त्याचा केंद्रबिंदू काय आहे? तर सुवार्ता काय आहे? तर मग 1 कोरिंथ 15:1-4 मध्ये पाऊल अगदी स्पष्ट करतो, की जी मला त्याने दिलेली आहे, सोपवलेली आहे, जी जी तुम्ही ऐकलेली आहे आणि जी तुम्ही दृढ धरलेली आहे. नाही का? तर तुमचा विश्वास व्यर्थ नाहीये आणि आणि ती काय आहे? ती मला सांगण्यात आलेली आहे. आणि ती म्हणजे काय? वचन 3 आणि 4 मध्ये ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आलेलं आहे. मग सुवार्ता म्हणजे चांगला सल्ला नाहीये केवळ. ती देवाने केलेल्या तारणाच्या कार्याची घोषणा आहे. ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला. तो पुरला गेला. तो 3ऱ्या दिवशी उठवला गेलेला आहे आणि तो आजही जिवंत आहे आणि राज्य करत आहे. आणि ह्या ऐतिहासिक, वास्तविक आणि तारणदायी घटना आहे. बरोबर की नाही? म्हणूनच सुवार्ता ही मनुष्य केंद्रित नाहीये, तर देव केंद्रित आहे. कारण तिचा केंद्रबिंदू माझा अनुभव नाहीये, माझ्या भावना नाहीयेत, माझे चमत्कार नाहीत, माझे यश नाही. म्हणून साक्ष देताना आपण साक्षी म्हणून असताना आपला अनुभव सांगू नका जास्त. आपल्या भावना त्या नका सांगू. तुमच्या जीवनात काय चमत्कार झाले ते नाहीये साक्ष किंवा तुम्ही काय यश मिळवलं हे साक्ष नाही होऊ शकणार. तर खरी साक्ष म्हणजे ख्रिस्ताने तुमच्यासाठी काय केलेलं आहे. वधस्तंभावरील ख्रिस्ताचं अद्भुत कार्य आणि त्याचं पुनरुत्थान. पाऊल म्हणतो, की आम्ही स्वतःचा नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताचे आहोत. नाही का? त्याने असं घोषित केलेलं आहे. संपूर्ण पवित्र शास्त्र कुणाबद्दल सांगतं? ख्रिस्ताबद्दल शिकवितं. जुन्या करारामध्ये आपल्याला त्याची सावली पाहायला भेटते, नाही का? आणि जे शुभवर्तमान आहेत, तिथं आपल्याला त्याचं 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 चरित्र आपण पाहतो, त्याचं कार्य आपण पाहतो. पत्रांमध्ये विशेष करून आपल्याला पत्रांमध्ये आपण त्याचा अर्थ स्पष्ट करतो पाहतो आपण आणि प्रगटीकरणामध्ये त्याच्या अंतिम विजयाची घोषणा आपण पाहतो. म्हणून प्रत्येक खरी साक्ष शेवटी ख्रिस्ताकडे घेऊन जाते, नाही का? म्हणून जेव्हा आपण सुवार्ता सांगतो, तेव्हा लोकांना सगळ्यात महत्त्वाचं काय कळायला पाहिजे? मी पापी आहे. ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला. ख्रिस्त उठला गेला आणि त्याच्यामध्ये पश्चाताप आणि विश्वासाच्या द्वारे मला तारण मिळतं, नाही का? तर हे समजायला पाहिजे. दुसरी बाब ज्यावेळेस आपण साक्षीबद्दल विचार करतो, तर अ, आपलं जीवन विसंगत जीवन, जे सुवार्तेशी विसंगत जीवन आहे. ते काय करतं माहिती आहे का? आपली जी साक्ष आहे ती कमकुवत करतं. उदाहरणार्थ 1 पेत्र 2:11 आणि 12 मध्ये पहा, प्रियजनो, जे तुम्ही प्रवासी व परदेशवासी आहात, तर तुम्हाला मी विनंती करतो, की जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा. परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, यासाठी की ज्याविषयी ते तुम्हाला दुष्कर्मी समजून तुमच्या विरुद्ध बोलतात, त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून समाचाराच्या दिवशी देवाचा गौरव करावा. याकूब 2:17 मध्ये पहा, भाऊ आणि किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे आणि तुमच्यामधील कोणी त्यांना म्हणतो, सुखाने जा, ऊब घ्या व तृप्त व्हा, पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही, तर त्यापासून काय लाभ म्हणे? याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत, तर तो जात्या निर्जीव आहे. पाहिलं? विसंगती नसायला पाहिजे. आपण केवळ विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरवण्यात आलेलो आहोत. आणि दिवसेंदिवस आपल्याला आपल्याला पाहायला भेटतं, की विश्वासाचंच हे अद्भुत फळ आहे, की जिथं पवित्रीकरणामध्ये देव आपल्याला
पवित्रीकरणाच्या प्रक्रियेमध्ये चालवत आहे. ख्रिस्तासारखं तो दिवसेंदिवस घडवत आहे. परंतु ख्रिस्ताचं जीवन आणि त्याच्या जीवनाबद्दल जर आपण पाहिलं तर त्याने जे काही शिकवलं अगदी त्याच्या त्याप्रमाणे तो जगलेला आहे. त्याने नम्रतेबद्दल शिकवलं आणि तो नम्रतेने जगलेला आपल्याला पाहायला भेटतं. तो म्हटला शत्रूंवर प्रीती करा. वधस्तंभावर तो म्हणतो की हे बापा तू त्यांना क्षमा कर. तो म्हटला की तो काय म्हटला की आपल्याला इतरांना तो आपल्यापेक्षा अ, आपल्याला स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानू नका, नाही का? आणि तो म्हटला की मी सेवा सेवा करून घ्यायला नाही, तर सेवा करायला आलेलो आहे. त्याने त्याने ते केलं. त्यांनी शिष्यांचे पाय देखील धुतले म्हटलेलं आहे. तर जे काही त्याने गाजवलेलं आहे, त्याने त्याने आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्या जीवनातून सुद्धा दाखवलं कोणत्याही प्रकारची विसंगती नव्हती. जे सत्य तो बोलला, ते सत्य तो जगलेला आहे. आणि म्हणून विश्वासणाऱ्याला ख्रिस्ताच्या प्रतिमेत वाढण्यासाठी बोलावलेलं आहे. आणि म्हणून जर माझं जीवन माझ्या संदेशाला विरोध करत असेल, नाही का, तर ते माझी साक्ष दुर्बल करतं. अरे, मी इथं फार गोड-गोड बोलतो आणि मी फार धार्मिक दिसतो चर्चमध्ये आणि मी लोकांसमोर फार फार सुंदर आणि चांगलं असतं. पण जर माझं जीवन तपासलं, तर माझं ते बोलणं आणि आणि माझं माझं सर्व गोष्टींपेक्षा वेगळं आणि विरोधाभास ज्यावेळेस दिसतं, तर माझी ख्रिस्ताबद्दलची साक्ष मी दुर्बल करतो. लोक सुवार्तेचा अपमान करतात त्यामुळं आणि देवाच्या नावाची निंदा होते, नाही का? परंतु जे पवित्र जीवन आहे, ते सुवार्तेला शोभा आणणारं आहे. ती त्याला पत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, नाही का? त्यानंतर पुढची बाब ज्यावेळेस आपण साक्षीबद्दल शिकतो, तर ख्रिस्तासोबतचं जे जिवंत नातं आहे, ते आपल्यामध्ये खरी प्रभावी साक्ष निर्माण करतं. कारण 2 कोरिंथ 5:14-17 पहा, कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. आम्ही असे समजतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले आणि तो सर्वांसाठी ह्याकरिता मेला की जे जगतात त्यांनी ह्यापुढे स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता यापुढे त्याला तसे ओळखत नाही. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. साक्ष देणं हे केवळ एक धार्मिक कर्तव्य नाहीये. बरोबर की नाही? ते ख्रिस्ताबरोबर असलेल्या आपल्या जिवंत नात्याचं फळ आहे. कारण 1 कोरिंथ 5:14 नुसार की ख्रिस्ताचं जे प्रेम आहे, ते आपल्याला भाग पाडतं. त्या प्रेमातून हे उत्पन्न झालेली साक्ष भीतीपेक्षा अधिक सामर्थ्यवान असते. पवित्र आत्मा विश्वासणाऱ्याला ख्रिस्तासोबत एकरूप करतो आणि या एकतेतून नवीन जीवन, नवीन इच्छा आणि नवीन प्रेम उत्पन्न होतं, नाही का? जिथं आपण अधिक त्याच्यावर प्रीती करतो. आणि आणि सुवार्थ सांगण्याची सुद्धा नवीन उत्कटता आपल्यामध्ये निर्माण होते, नाही का? आणि म्हणूनच जो ख्रिस्ताच्या प्रेमाने भारावून गेलेला आहे, जो वधस्तंभावर त्याचे बलिदान पाळतो, जो त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचा अनुभव घेतो, नाही का? जो ख्रिस्ताविषयी शांत राहू शकत नाही. जसं प्रेषित म्हणाले, की आम्ही जे पाहिले आणि जे ऐकले, ते न सांगता आम्ही शांत राहू शकणार नाही, नाही का? तसंच प्रभावी जो साक्षीदार आहे, तो प्रभावी साक्षीदार होण्यासाठी आपल्याला दररोज ख्रिस्ताबरोबर आपली संगती, त्याच्या वचनात राहणं, त्याच्या प्रार्थनेत राहणं, त्याच्या आत्म्यावर विसंबून राहणं आणि त्याच्या प्रेमाचं चिंतन करणं नेहमी गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं, की ही जी साक्ष आहे, ही कृतज्ञ अंतःकरणातून यायला पाहिजे. म्हणजेच दबावाने, लोकं पाहतील म्हणून किंवा वर-वर अशा प्रकारे नसायला पाहिजे. कारण 1 तिमोथी 1:12-16 मध्ये पहा, ज्याने मला शक्ती दिली त्या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचे मी आभार मानतो. कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो, त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरिता ठेवले. अ, मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले म्हणून माझ्यावर दया झाली आणि ख्रिस्त येशूमधील विश्वास व प्रीती यांसह
आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यास जगात आला हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया केली. मी जो मुख्य वारंवार म्हणत आहे. खरी साक्ष केवळ कर्तव्य भावनेतून जन्म घेत नाही. ती देवाच्या कृपेचा अनुभव घेतलेल्या कृतज्ञ अंतःकरणातून उत्पन्न होते नाही का. विश्वासणारा सुवार्ता सांगतो कारण त्याला आठवते की तो हरवलेला होता एक दिवस. त्याला आठवतं की तो एक दिवस दोषी होता. त्याला आठवतं की तो एक दिवस आध्यात्मिक दृष्ट्या मृत होता. पण केवळ देवाने त्याच्यावर कृपा केलेली आहे आणि त्याला तारलेला आहे. जसं इफिस 2:4 आणि 5 मध्ये वचन 1 मध्ये पाऊल म्हणतो की आपण सर्वजण एकेकाळी आपल्या अपराध आणि पातकांमध्ये मृत असे होतो. तो वारंवार म्हणतो आपण मृत होतो. या जगाच्या राहाटीप्रमाणे आपण चालणारे होतो परंतु देवाने आपल्याला ख्रिस्ताबरोबर उठवलेलं आहे आणि हेच आपल्यामध्ये कृतज्ञ अंतःकरण उत्पन्न करतं. आपण केवळ कृपेने तारल्या गेलेलो आहोत. आपण आपल्या चांगल्या कर्मांमुळे नाही, देवाच्या दयेमुळं. आणि म्हणूनच साक्ष देणं हे देवाचे उपकार फेडण्याचा प्रयत्न नाहीये. तर त्याच्या कृपेप्रती आपण काय आहोत? कृतज्ञ आहोत. त्याचं एक कृती आहे. 1 तिमोथी 1:15 मध्ये पाऊल म्हणतो की ख्रिस्त येशू पाप्यांना तारण देण्यासाठी जगात आलेला आहे आणि त्या पाप्यांपैकी मी मुख्य आहे. पाऊल स्वतः भूतकाळाला विसरत नाही. तो मंडळीचा छळ करणारा होता. तो ख्रिस्ताचा विरोधक होता. पण देवाने त्याच्यावर दया केलेली आहे नाही का. यामुळे त्याची सेवा नम्रता आणि कृतज्ञतेने भरलेली होती. आपल्याला तिथं पाहायला भेटतं आणि म्हणून पाऊल स्वतःकडे पाहून साक्ष देत नव्हता. तो वधस्तंभावर खिळलेला आणि पुनरुत्थित झालेला ख्रिस्त त्याच्याकडे पाहत होता. म्हणूनच तो नेहमी हेच म्हणायचा की माझ्यासाठी काय आहे? जगणे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. तो काय म्हणायचा की मी तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. बरोबर की नाही? देवाने आपल्याला आपल्या कर्माप्रमाणे नाही तर आपल्या कृपेने आणि उद्देशाने तारलेला आहे. ख्रिस्ताने आपल्या लोकांसाठी स्वतःला दिलेलं आहे. म्हणून जो ख्रिस्ताच्या कृपेचं आश्चर्य विसरत नाही, तो इतरांनाही त्या कृपेची घोषणा करण्याची इच्छा बाळगतो नाही का? आणि म्हणूनच संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला हे चित्र पाहायला भेटतं. उदाहरणार्थ गर्सेकर येथील तो भूतग्रस्त नाही का, जो तिथं अगदी पडलेला होता. किती किती भयंकर ही गोष्ट आहे. पण जेव्हा प्रभू तिथं आला आणि तो बरा झालेला आहे, तेव्हा असं म्हटलेलं आहे की तो आपल्या गावात गेला आणि त्या सगळ्या लोकांना तो सांगू लागला. शम्रोनी स्त्रीबद्दल पण आपल्याला माहित आहे की ती पूर्ण दोषामध्ये जगत होती. परंतु ख्रिस्त जेव्हा तिला भेटला आणि ज्यावेळेस ख्रिस्ताचे अद्भुत कार्य तिच्या हृदयात झालेलं आहे, त्यावेळेस ती स्त्री धावत गेली आणि इतरांना तिने घोषणा केलेली आहे. तो आंधळा व्यक्ती जो होता जो तो बरा झाला आणि मग आपल्याला माहित आहे की त्याने सुद्धा साक्ष दिलेली आहे. पौलाने सुद्धा त्याचं परिवर्तन झालं आणि त्याने नेहमी त्या कृपेबद्दलची साक्ष दिलेली आहे. तर साक्ष देताना आपण नेहमी स्वतःला आठवण करून देणं गरजेचं आहे की मी स्वतः कृपेने वाचले गेलेलो. मी इतरांपेक्षा अधिक योग्य नव्हतो. देवाने माझ्यावर दया केलेली आहे म्हणून मी नम्रतेने इतरांना ख्रिस्ताकडे बोलावतो. आणि म्हणूनच एक प्रभावी साक्षीदार जो आहे, तो नाही जो सर्वात विद्वान आहे किंवा ज्याच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. प्रभावी साक्षीदार कोण आहे? जो पौलाप्रमाणे म्हणू शकतो की मी त्या पाप्यांमधील मुख्य आहे. पण ख्रिस्तामध्ये माझ्यावर दया झालेली आहे आणि म्हणून ख्रिस्ताचं प्रेम आम्हाला भाग पाडतं नाही का. कृतज्ञ अंतःकरणातून दिलेली साक्ष हे देवाच्या कृपेचं गौरव करतं आणि लोकांना साक्षीदाराकडे नव्हे तर कृपेच्या प्रभूकडे येशू ख्रिस्ताकडे ते घेऊन जाणार आहे. तर साक्ष देण्यासंदर्भात आपण पुष्कळ वेळा साक्ष म्हटल्यानंतर मी आजारी होते आणि देवाने मला बरंच केलं आणि आणि मग मी हे करत होते आणि मला ते केलं, असं केलं, तसं केलं. बऱ्याच गोष्टी आहेत आपल्यासमोर. नक्कीच देवाचं अद्भुत कार्य ते आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याही पलीकडे काय आहे? सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे, की ख्रिस्त आपल्याला लाभलेला आहे. आणि म्हणून मग विश्वासणाऱ्याने काय करायला पाहिजे?
तर आपल्या जीवनांनी आणि शब्दांनी साक्ष द्यायला पाहिजे. फिलिप्पे 12 ते 21 प्रमाणे नाही का आपलं 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 जीवन आणि संदेश दोन्ही सुद्धा आवश्यक आहे. केवळ केवळ चांगलं जीवन पुरेसं नाही, केवळ बोलणंही पुरेसं नाही, तर दोन्ही एकत्र पाहिजे. दुसरी गोष्ट काय केलं पाहिजे विश्वासणाऱ्यांनी? सुवार्थ सांगण्याची एकही संधी सोडू नये. 2 तिमोथी 4:1 ते 5 मध्ये अवेळी आणि सुवेळी आपण म्हणतो. वचनाचा प्रचार कर, नाही का प्युरिटन जे लोक होते ते मानत असत की प्रत्येक दिवस हा देवाने दिलेला सुवार्थ सांगण्याचा दिवस आहे, नाही का? आणि तिसरी बाब म्हणजे काय बरं? हरवलेल्यांच्या अनंत काळाचा विचार करा. रोम 10:9 ते 17 नुसार विश्वास ऐकण्याद्वारे उत्पन्न होतो. आणि जर सुवार्थ ऐकले नाही तर ते विश्वास कसा ठेवणार आहेत? जसं पौल तिथं प्रश्न विचारतो. चौथी बाब, स्वर्ग आणि नरक यांचे वास्तव लक्षात ठेवा नेहमी. लूक 16 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. पहिले थेसलोनिका पत्र 1 अध्याय वचन 5 ते 12 मध्ये शिकायला भेटतं. ती अनंतकालिक वास्तविकता आहे. स्वर्ग खरा आहे, नरक खरा आहे आणि म्हणून सुवार्थ सांगण्याची तातडीची गरज ते उत्पन्न करणार आहे. पाचवी गोष्ट काय बरं? लोकांचा प्रतिसाद काही असो, तो ख्रिस्ताविषयी सांगा. जसं प्रेषितांचे कृत्य 17:1 ते 5 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की काही लोकांनी विश्वास ठेवला तर काहींनी विरोध केला. नक्कीच तसंच आपल्या जीवनामध्ये होईल. काही विश्वास ठेवतील तर काही विरोध करतील. पण आपलं आपलं जे यश आहे ते लोकांच्या प्रतिसादामध्ये नाहीये, परंतु देवाप्रती विश्वासूपणात आहे. पुष्कळ वेळा लोक तुमचा अपमान करतील, तुमचं ऐकून घेणार नाहीत. पण लक्षात घ्या, आपण ख्रिस्ताचे साक्षीदार आहोत आणि आपण नेहमी त्याची साक्ष सांगणारे असावं. पण सुज्ञतेने आपण ते करणं गरजेचं आहे आताच्या स्थितीमध्ये. आपण नेहमी रस्त्यावर जाऊन ट्रॅक्स वाचणं किंवा ह्या गोष्टी न करता आपण मित्र मित्र म्हणून एकत्र येऊ शकतो. कुटुंबामध्ये आपल्या मैत्रिणी मध्ये किंवा एक एकटं भेटू शकतो आपण. त्यांच्यासोबत वेळ घालवू शकतो. त्यांच्यासोबत आपलं जीवन जगणं ते ख्रिस्त गाजवणारं ठरतं. त्यांच्याशी बोलत असताना आपण ख्रिस्त गाजवू शकतो. त्यानंतर स्वतःच्या तारणाचा आनंद करा. पौल म्हणतो की देवाने त्याच्यासारख्या पाप्यावर दया केलेली आहे आणि म्हणून जो स्वतःच्या तारणाच्या आश्चर्याने भरलेला असतो तो इतरांना तारणाच्या मार्गाविषयी काय करतो? शिकवल्याशिवाय राहत नाही. तर खऱ्या रीतीने ज्यावेळेस आपण ख्रिस्ताच्या साक्षीबद्दल शिकतो, तर हे अद्भुत वचनं आहेत जे आपल्याला त्याची आठवण करून देते, नाही का? तर आपल्या आरोग्यापेक्षाही कितीतरी महान आहे ख्रिस्ताने केलेलं कार्य आपल्या जीवनामध्ये. आणि आणि ख्रिस्ताचे साक्षीदार होण्यासाठी त्याने आपल्याला बोलावलेलं आहे. तर म्हणून आपला संदेश आणि आपले जीवन सोबत जायला पाहिजे हे आपल्याला आज शिकायला मिळालेलं आहे. तर म्हणून ख्रिस्ताची साक्षी होण्यासाठी देवाचा आत्मा आपल्याला कृपा पुरो, आपल्याला सामर्थ्य पुरो, आपल्याला ज्ञान देव, सुवेळी आणि अवेळी नेहमी आपल्याला तयार राहण्यास सहाय्य करो. आपले जे जीवन आहे ते ख्रिस्ती जीवनाला विरोधाभास देणारा असं असू नये. तर आपण ख्रिस्त गाजवणारं जीवन जगावं यासाठी आपण प्रभूच्या हाती पुढे प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझे उपकार स्तुती करतो.